विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्न ॲट एज्युकेअरमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या मॅथमॅटिक्स सेशनमध्ये आपण स्टँडर्ड 10 म्हणजे इयत्ता 10वीच्या अल्जेब्रामधील फायनान्शियल प्लॅनिंग याविषयी माहिती घेणार आहोत. त्या लेसनचा फर्स्ट पार्ट विच इज बेस्ड ऑन GST दॅट वी विल डिस्कस. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत माझे सर्व व्हिडिओ हे मोस्टली 11th 12th आणि MHCसाठीच होते, पण काही विद्यार्थ्यांच्या डिमांडप्रमाणे मी आता इयत्ता 9वी 10वीचे पण काही व्हिडिओ शूट करत आहोत. आणि खूप विद्यार्थ्यांची डिमांड 10वीतल्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार फायनान्शियल प्लॅनिंग ह्याच्यावर आपण सुरुवातीला अल्जेब्रामधील चॅप्टर नंबर 4 हा डिस्कस करणार आहोत. ह्या चॅप्टरमध्ये मेनली 3 टॉपिक्स आहेत. पहिला टॉपिक आहे दॅट इज ऑन GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सेकंड इट इज ऑन शेअर्स अँड थर्ड इट इज ऑन म्युच्युअल फंड. आपण आजच्या या पहिल्या पार्टमध्ये फक्त GST बद्दल माहिती घेणार आहोत. परहॅप्स यू नो, तुम्हाला माहिती असेलच की इयत्ता 9वीला तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग हा लेसन होता, पण त्या ठिकाणी त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट आणि डायरेक्ट टॅक्स दॅट इज कॉल्ड एज इन्कम टॅक्स ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती होती किंवा ते टॉपिक्स होते. स्टँडर्ड 10 इयत्ता 10वीच्या अल्जेब्रामध्ये फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये सेकंड टाईप ऑफ टॅक्सेस दॅट इज कॉल्ड इनडायरेक्ट टॅक्सेस, नाव दॅट कॉल्ड एज GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. In India that we have 2 types of taxes, mainly direct tax and indirect tax. Direct tax that is income tax की जे इन्कमवर डिपेंड असतं. ॲज यू नो ॲट करंट अप टू 5 lakh there is no direct tax, but after 5 lakh in different slabs म्हणजे किती इन्कमच्या पुढे गेल्यानंतर किती टक्के टॅक्स लागेल, सिनियर सिटीजनला किती लागेल, लेडीजला किती लागेल, त्याच्यातनं तुम्ही जर काही सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट केली तर ते मायनस होऊन ॲक्च्युअल टॅक्स किती लागेल, हे सर्व तुम्ही स्टँडर्ड 9 इयत्ता 9वीच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये शिकलेला आहात. पण आज आपण इयत्ता 10वीच्या स्टँडर्ड 10च्या या इनडायरेक्ट टॅक्सबद्दल माहिती घेणार आहोत. GST दॅट इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. इट इज अ काइंड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स and it was started in India in July 2017, 1st July 2017. म्हणजे 1 जुलै 2017 पासून हा GST भारतामध्ये अंमलात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या GSTचे बरेच फायदे आहेत. कारण पहिली गोष्ट अशी आहे की GST येण्या अगोदर पण इनडायरेक्ट टॅक्सेस होते, पण ते वेगळे होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॅट, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्रॉय, LBT, सेल टॅक्स, एक्साइज ड्युटी, एंटरटेनमेंट टॅक्स, परचेस टॅक्स, सर्चेस अँड सेल्स, एंट्री टॅक्स, या वेगळ्या नावांनी टॅक्स होते. आता ते सर्व टॅक्स बंद होऊन आता एकच टॅक्स हा भारतामध्ये आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. दॅट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इन शॉर्ट इज नोन ॲज GST. त्याला मराठीमध्ये वस्तू व सेवा कर असं म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू आपण खरेदी केली तर त्यावर एक ठराविक कर द्यावा लागतो, ठराविक टॅक्स द्यावा लागतो, दॅट इज गुड्स टॅक्स. बट एखादी सर्व्हिस जर आपल्याला घ्यायची असेल, एज्युकेशनल सर्व्हिस, मेडिकल सर्व्हिस, किंवा तुम्हाला एखाद्या लॉयरची, इंजिनियरची सर्व्हिस तुम्हाला पाहिजे असेल तर काही कन्सल्टन्सी त्यांच्यामार्फत आपल्याला होते, त्या सर्व्हिस टॅक्सला पण GSTमध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमच्यापर्यंत आत्ता लक्षात आलं असेल की गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आय विल कॉल इट एज अ कंपल्सरी टॅक्स. वाय इट इज कंपल्सरी टॅक्स? बिकॉज इन्कम टॅक्स इज नॉट पेड बाय एव्हरीबडी. इन्कम टॅक्स इज नॉट पेड ऑनेस्टली बाय एव्हरीबडी. सर्वच जण इन्कम टॅक्स भरत नाही, सर्वच जण प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स भरत नाही. परंतु गव्हर्नमेंटला देश चालवण्यासाठी, राज्य सरकारला राज्य चालवण्यासाठी जो काही निधी आवश्यक असतो, त्याला जे काही उत्पन्नाचं साधन त्यांना असायला पाहिजे, त्याच्यासाठी GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सची तरतूद केलेली आहे. 2 टाईप्स ऑफ GST, वन कॉल्ड CGST दॅट इज सेंट्रल गव्हर्नमेंट GST अँड सेकंड SGST और UT GST. SGST दॅट इज फॉर स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार.
आणि UT-GST म्हणजे केंद्रशासित प्रदेश. काही ठिकाणी आपल्याला माहिती भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश आहे, जसं दादरा नगर हवेली किंवा पॉंडिचेरी हे केंद्रशासित प्रदेश आहेत, दॅट इज युनियन टेरिटरी कॉल्ड. त्यांच्या टॅक्सेसला UT-GST म्हणतात. देन GSTचे जे रेट आहेत मित्रांनो, काही 0% मोस्ट इसेन्शियल लाईक फूड ग्रेन्स, अन्नधान्यावर, नॉन पॅकेटेड फूड्सवर GST नाही, दॅट इज 0%. अँड देन फ्यू मोर पर्सेंट्स आर 5%, 12%, 18% अँड हायेस्ट इज 28%. विद्यार्थी मित्रांनो, जे जास्त प्रमाणात आपल्याला लागतंय त्याच्यावर कमी टॅक्स आहे, आणि जसं जसं तो टॅक्सचा रेट वाढतो तसं तसं ते लक्झरी आयटम वाढतात. म्हणजे परहॅप्स टेलिव्हिजन किंवा कॉम्प्युटर्स किंवा मोटर कार किंवा एअर कंडिशन ह्यांच्यावर 18 ते 28च्या ह्या स्लॅबमध्ये ते बसतात, आणि जे मीडियम आहेत ते 5 आणि 12मध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. आता हे जे टॅक्सेस आहेत ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे टॅक्स येतात. वन कॉल्ड आय हॅव जस्ट टोल्ड CGST गव्हर्नमेंट, दॅट सेंट्रल गव्हर्नमेंट, अँड सेकंड SGST. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर टोटल GST 18% असेल तर 9% दॅट गोज टू CGST अँड 9% गोज टू द SGST. म्हणजे मित्रांनो, रेट ऑफ GST जो आहे तो दोन्ही ठिकाणी इक्वल डिव्हाइड होतो. दॅट इज 50% CGST, 50% SGST. Then there is GST number. GST number, if you have textbook, open the textbook and see on page number 82. स्टँडर्ड 10 अल्जेब्रा, इयत्ता 10वीचं अल्जेब्राचं बुक, त्याच्यामध्ये पेज नंबर 82ला मित्रांनो तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस आणि त्याच्याखाली GST नंबर हे 2 टॉपिक दिलेले आहेत. टॅक्स इनव्हॉइस म्हणजे एखादी वस्तू जे आपण खरेदी करतो किंवा एखादी सेवा आपल्याला प्रदान केली जाते त्याच्यामध्ये आपल्याला जे बिल मिळतं, जे रिसिट मिळते, अँड इफ दॅट इन्क्लूड GST इन दॅट, देन इट इज कॉल्ड ॲज टॅक्स इनव्हॉइस. म्हणजे त्याच्यामध्ये गुड्सची किंमत, त्या सर्व्हिसची दिली जाणारी काही प्राईस जी असेल, त्याची चार्जेस जे असतील, आणि त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल GST विथ द अमाऊंट ऑफ GST देअर, दॅट ऑल्सो CGST अँड SGST सेपरेटली मेन्शन, हे जे दिलेलं असतं त्या रिसिटला म्हणतात टॅक्स इनव्हॉइस. मित्रांनो, GST नंबर, व्हॉट इज GST नंबर? इट इज व्हेरी डिटेल गिवन ऑन पेज नंबर 82 बिलो दॅट टीचर अँड स्टुडंट डिस्कशन. त्याच्या खाली तुम्हाला 10 डिजिट पॅन नंबर असणारा आणि त्याच्यामध्ये 2 डिजिट स्टेट कोड, फॉर एक्झाम्पल 27 स्टेट कोड इज फॉर दॅट महाराष्ट्र, आणि शेवटचे काही लेटर्स किंवा अल्फाबेट्स यांचं कॉम्बिनेशन होऊन जो काही एक प्रॉपर नंबर त्या ट्रेडरला किंवा मॅन्युफॅक्चररला किंवा बिझनेसमॅनला किंवा एखाद्या कंपनीला मिळेल, दॅट इज कॉल्ड ॲज GST नंबर. सो GST नंबर इज नथिंग बट लाईक पॅन नंबर. In fact, it includes PAN number of that trader or of that company. Okay. Then next is what is mean by taxable price and how much GST is payable, how it is calculated. Taxable price म्हणजे काय? म्हणजे एखादा मॅन्युफॅक्चरर एखादी वस्तू जर समजा त्याची सेलिंग प्राइस 200 रुपीज असेल, if selling price is 200 rupees by the manufacturer to some trader or businessman, that may be wholesaler, that may be retailer, that may be some distributor, ह्याच्यापैकी कोणत्याही बिझनेसमॅनला जर मॅन्युफॅक्चररनी एखादी वस्तू 200 रुपयाला विकायचं म्हणजे त्याची विक्री किंमत आहे असं ठरवलं, आणि जर त्याच्यावर 18% GST लागत असेल, म्हणजे नाव वी नो इट इज 9% CGST अँड 9% इट इज SGST, द टोटल 18%. सो व्हॉट विल बी द 18% ऑफ 200? दॅट विल बी ₹36. सो द प्राइस विल इन्क्लूड price plus GST, that is 200 plus 18% of 200, that is 36, means total selling price including GST will be this. Now this 18% which is ₹36, that 36 include itself 18 CGST and 18 SGST. So that is the taxable price. म्हणजे जी विक्री किंमत आहे त्याच्यामध्ये GST ॲड होणार आहे त्याला म्हणतात
टॅक्सेबल प्राइस. ज्या अमाऊंटवर टॅक्स कॅल्क्युलेट केलं जातं त्याला म्हणतात टॅक्सेबल प्राइस. नाव इट इज द GST व्हॉट पेएबल. GST payable is that amount which is shown here by this example. However, when the trader change there, then how GST is given or it is collected or it is then further collected by the next part of the chain that we will see now here. आता आपण इथे असं एक्झाम्पल घेऊया की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की एखादी वस्तू ही मॅन्युफॅक्चररने विकल्यानंतर म्हणजे तयार करून विकल्यानंतर मध्ये जे काही चेनमध्ये येतील डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर अँड फायनली द कंझ्युमर और कस्टमर इथपर्यंत जाण्यापर्यंत ते GST कसं त्याच्यामध्ये ॲड सबट्रॅक्ट होतं. आता ॲड सबट्रॅक्ट होतं ते तुम्हाला एक्झाम्पलनी कळणारच आहे. ओके, देन वी विल टेक दिस चेन. Suppose M for manufacturer which manufacture something and that is the first part in this chain. This manufacturer sell the atom to the distributor. D for distributor, suppose it is second. Then distributor sold it to the wholesaler. So this is the third part in the chain. Wholesaler sell it to the retailer. Suppose R for retailer and this is the fourth now in the chain. And the finally that goes to the customer or to the consumer, it is the fifth one. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता तेच एक्झाम्पल घेऊया की समजा ₹200 एखादी वस्तू मॅन्युफॅक्चररनी डिस्ट्रीब्युटरला विकली आणि सपोज रेट ऑफ GST इज 18%. नाउ वी ऑलरेडी नो this ₹200 is selling price, means the profit required to be earned by the manufacturer is included in 200. However, GST which is collected by this manufacturer for the government to be added in this 200 and that we have seen it is going to the ₹236 to the distributor. मित्रांनो, म्हणजे डिस्ट्रीब्युटरनी मॅन्युफॅक्चररला ॲक्च्युली प्राइस 200च दिली पण 36 त्याच्यामध्ये GST होता. नाउ सी व्हॉट इज गोइंग टू हॅपन फर्दर. पुढं काय होईल पहा. दिस डिस्ट्रीब्युटर सपोज सेल दी सेम गुड टू द होलसेलर. होलसेलरला विकण्याकरता जर त्यांनी त्याच्यामध्ये 10% प्रॉफिट अर्न केला म्हणजे त्याला 200 + 10% दॅट विल बी 200 + 20 म्हणजेच इट विल बी ₹220 plus 18% of 220 plus 18% of 220 that will be added. Now 18% of 220 is surely greater than 18% of 200. So what will happen here? इथे काय होईल मित्रांनो माहिती आहे? म्हणजे इथे काय होईल की ₹36 ऑलरेडी डिस्ट्रीब्युटरने मॅन्युफॅक्चररला दिलेले आहेत आणि आता ते 36 जेव्हा डिस्ट्रीब्युटर होलसेलरला सेल करणार तेव्हा तो त्याच्याकडनं कलेक्ट करेल आणि फक्त जी डिफरन्स येईल म्हणजे जर तुम्ही 220चे 18% काढले दॅट विल बी समथिंग लाईक दिस. यू कॅन गिव्ह पार्ट 2 × 5 2 × 9 and this calculation suppose it gives x, that x will be added in this 220. So 220 plus x will be collected. Out of the 220 is its naked price without tax. So 220 here called taxable price. Here taxable price was 200. Here taxable price is 220. आणि त्या 220 वर असणारा टॅक्स x, surely x is greater than 18. Therefore the tax x minus 18 will be given by distributor to the government. कारण त्या 18% actually x minus 36 because we have taken ₹200 price. म्हणजे x minus 36 डिस्ट्रीब्युटरने ऑलरेडी मॅन्युफॅक्चरर दिलाय आणि आता होलसेलरला त्याच्यामध्ये x मिळालेला आहे. म्हणजे पुढच्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटर किंवा होलसेलर किंवा रिटेलर कंझ्युमर काय होणार, इट विल बी इन्क्रीज इन द प्राइस ऑफ दॅट कमोडिटी ऑर ऑफ दॅट गुड as well as due to increased price, even if
द रेट ऑफ GST सेम, जरी रेट ऑफ GST सेम असेल तरी पण टॅक्सेबल प्राइस वाढत असल्यामुळे GSTची अमाऊंट सुद्धा इन्क्रीज होत जाईल मित्रांनो. पण इथे ॲक्च्युअल GST कोण पे करतं हे पाहण्यासाठी आपण शेवटपर्यंत कंझ्युमर किंवा कस्टमरपर्यंत जाऊया. आत्ता आपण असं पाहिलं की डिस्ट्रीब्युटर हा मॅन्युफॅक्चररला 36 रुपये टॅक्स देतोय आणि आता किंमत वाढल्यामुळे 220 झाल्यामुळे ते 220चे 18% हे 36पेक्षा जास्त येणार. म्हणजेच आपल्याला X - 36 एवढाच ॲक्च्युअल टॅक्स हा डिस्ट्रीब्युटरनी कलेक्ट केला आहे. नाव दे शुड बी पे टू द गव्हर्नमेंट. आता पुढं काय होणार, जेव्हा हे होलसेलर ह्या रिटेलरला विकणार, सपोज दॅट ऑल्सो गेट ॲडिशन इन प्राइस 230 and now 18% of 230, suppose it is Y will be added and that will be GST collected here, that will be here GST collected in previous case and here it was rupees 36 collected of that 200. म्हणजे पुढच्या प्रत्येक स्टेजमध्ये GSTची अमाऊंट वाढत जाईल आणि प्रत्येक ट्रेडमध्ये काय होईल, प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये काय होईल मित्रांनो, जेवढा टॅक्स त्या नेक्स्ट पर्सननी प्रिव्हियस पर्सनला दिलेला आहे तेवढा तो मायनस केला जाईल. म्हणजे मॅन्युफॅक्चरर कलेक्ट द टॅक्स बट पे टू द गव्हर्नमेंट, डिस्ट्रीब्युटर गिव्ह द GST टू द मॅन्युफॅक्चरर, हाउएवर मॅन्युफॅक्चरर गिव्ह टू द गव्हर्नमेंट. नाउ डिस्ट्रीब्युटर टेक टॅक्स फ्रॉम दिस होलसेलर, however distributor has already paid tax to the manufacturer. मग तो जो काही डिफरन्स इन टॅक्स येईल फक्त त्याने तेवढाच गव्हर्नमेंटला द्यायचा. म्हणजे ॲक्च्युली मित्रांनो मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, अगदी रिटेलरपर्यंत हे कोणीच टॅक्स भरत नाहीत. कसं काय, कारण ते टॅक्स घेतात आणि देतात आणि जेवढा डिफरन्स एक्स्ट्रा दिलेला होता तेवढाच ते आपल्याकडे ठेवतात आणि बाकीचा जेवढा गव्हर्नमेंटसाठी GST कलेक्ट केलेला आहे तो गव्हर्नमेंटलाच द्यायचा आहे. मग हा सर्व GSTचा बोज कोणावर येतो, हे फायनली त्या कंझ्युमर किंवा कस्टमरला येतं. इट इज द कस्टमर. म्हणजे इथे डिस्ट्रीब्युटर गिव्ह टॅक्स अँड फर्दर टेक्स टॅक्स. वेन इट गिव्ह टॅक्स दॅट इज कॉल्ड इनपुट टॅक्स क्रेडिट ITC अँड वेन इट कलेक्ट टॅक्स इट इज कॉल्ड आउटपुट टॅक्स. म्हणजे इथे GST पेएबल त्याचा फॉर्म्युला असा करता येईल, GST पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. दॅट इनपुट टॅक्स ऑल्सो कॉल्ड ॲज इनपुट टॅक्स क्रेडिट विच इज गिवन देअर ऑन युअर पेज नंबर 89. मित्रांनो पेज नंबर 89ला ही माहिती दिलेली आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, तर फक्त एवढा डिफरन्सच दिला जाईल. म्हणजे जो टॅक्स ॲक्च्युली ह्या सर्वांनी दिलेला आहे तो ते नेक्स्ट ट्रान्झॅक्शनमध्ये ते कव्हर करतात किंवा त्यांना परत मिळतो. पण सर्व टॅक्स हा शेवटी कंझ्युमरला किंवा कस्टमरला द्यावं लागतं. देर आर 2 टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन, वन कॉल्ड B2B दॅट इज बिझनेस टू बिझनेस अँड सेकंड कॉल्ड B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर और कंझ्युमर. मित्रांनो हे मॅन्युफॅक्चररपासून रिटेलरपर्यंत यूजपर्यंत हे सर्व B2B ट्रान्झॅक्शन आहेत. B2B ट्रान्झॅक्शन इट इज टेम्पररीली गिवन टॅक्स बिकॉज दॅट विल बी कलेक्टेड फ्रॉम द नेक्स्ट वन. However, when it comes from retailer to customer or consumer who is going to use that good is not selling that good, मित्रांनो हा टॅक्स त्याला स्वतःच्या खिशातून द्यावा लागतो. म्हणजे सर्व टॅक्स हा फायनली कंझ्युमरवर किंवा कस्टमर पडतो आणि अशा प्रकारचे फायनल बिलिंगला म्हणतात B2C, बिझनेस टू कस्टमर. ह्या सर्वांनी टॅक्स दिलाय पण तो त्यांना परत मिळणार आहे. दॅट इज बाय द फॉर्म्युला आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. Output tax that is the tax collected, input tax that is input tax given to the previous one. So that is how GST is calculated. मित्रांनो जर हे GST नसतं तर काय झालं असतं, तर मित्रांनो असं झालं असतं की फक्त इन्कम टॅक्सवर देश चालवावा लागला असता. आणि आपल्याला माहिती आहे जर तुम्ही नेटवर गुगलवर सर्च केलं खरंच भारतामध्ये किती जण टॅक्स भरतात, त्याच्यानंतरचा प्रश्न की ज्याचं गुगलकडे उत्तर नाही आहे, किती जण प्रामाणिकपणे टॅक्स भरतात. सो दॅट इज द प्रॉब्लेम अँड हेन्स द सोल्युशन इट रिक्वायर्ड सम गव्हर्नमेंट टॅक्स
to be collected compulsory and nothing but GST. म्हणजे अगदी तुम्ही 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा जरी खरेदी केला, because it is packaged food, it is GST added in that. Like that, every commodity has GST included. So this is the brief idea about the GST, first part of this financial planning lesson. If you like this video, share with your friend, subscribe to our channel and press the bell button icon. Okay, thanks.